भिजलेल्या मनाचे थिजलेल्या क्षणाचे हरलेल्या श्वासाचे उरलेल्या भासाचे थकलेल्या डोळ्याचे सुकलेल्या ओठाचे चुकलेल्या रात्रीची गाणी फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपला कार्यक्रम यशस्वी होतोय, लोकप्रिय होतोय याची पोचपावती तुमच्या पत्राद्वारे आणि SMS द्वारे आम्हाला मिळतीच आहे. पण त्याची सगळ्यात मोठी पोचपावती काय असेल तर इथे येणारे सेलिब्रिटीज सांगतात की त्यांच्या बायका त्यांची तयारी करून त्यांना इथे पाठवतात. आजच्या देखील सेलिब्रिटींचं असंच काहीसं झालंय. पण आजचे सेलिब्रिटीज कोण आहेत आणि त्यांची नक्की त्यांच्या सौभाग्यवतींनी काय तयारी करून घेतलेली आहे हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी बघूया गुप्तेचा फांडा. पुणेरी पाट्या ही आता काय फक्त पुण्याची मक्तेदारी राहिलेली नाहीये. अहो, जगभरातल्या कानाकोपऱ्यामधनं पुणेरी पाट्यांचे ईमेल्स आम्हाला येतात. त्यातले काही आम्हाला आवडलेले ईमेल्स. श्री न म जोशी यांच्याकडे येणाऱ्या लोकांनी येथे चपला काढू नयेत आणि चोरीला गेल्यास आमचे दार वाजवू नये. गुटखा खाणे आरोग्यास उत्तम, पण स्वतःच्या घरात थुंकल्यास आणखी प्रगती होईल कसे. छोटीशी पण फार इंटरेस्टिंग पार्टी, 3 शब्दांची. मस्तानी पार्सल मिलेगी. आणि आता एक लाल्या स्पेशल सुविचार. जे पुरुष पत्नीशी एकनिष्ठ असतात ते मेल्यावर थेट स्वर्गात जातात आणि जे नसतात त्यांना काय पृथ्वीवरच स्वर्ग आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वामनजी केंद्रे आणि गोपीनाथजी मुंडे. तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. गोपीनाथजी, बीड जिल्ह्यामधल्या परळी तालुक्यातील नाथरा या गावी तुमचा जन्म झाला. तोच जर का पश्चिम महाराष्ट्रात झाला असता तर आज गोपीनाथ मुंडे हे नाव काही वेगळं असतं का? आतापर्यंत एव्हाना मी मुख्यमंत्री होऊन गेलो असतो. आपल्या कार्यक्रमाचं नावच खुपते तिथे गुप्ते आहे आणि तुम्ही सुरुवातच तुमच्या खुपण्याने केली. व्हेरी गुड. माझ्यासाठी असेच गेस्ट आम्हाला आवडतात. वामनजी, तुम्ही देखील जिल्हा बीड आणि साधारणपणे समवयस्क तुम्ही दिसता. तर म्हणजे आय डोंट नो होम टू टेक. वामन तरुण लहान आहेत. मग ही कॉम्प्लिमेंट तुम्हाला आहे. नाही, त्याच्यावर अन्याय करू नका. मला वाटतं की जवळजवळ 8 वर्षांनी लहान आहे त्यांच्यापेक्षा. हो का? मुंडे साहेब, तुमच्याकडे तुमच्या सौभाग्यवती ह्या माहेरून पण राजकारण आणि सासरी पण राजकारण. मग कसं काय म्हणजे एकदम त्या माहेरून राजकारणी असल्यामुळं आणि त्यांचे भाऊ फार मोठे राजकारणी असल्यामुळं नॅचरल त्यांचा प्रभाव माझ्यावर होताच. किंवा मला ब्र करण्याची हिंमत नव्हती. परंतु एक आहे की आमच्या दोघात एक फार मोठं जर काही गोष्ट असेल आणि आमचा संसार यशस्वी होण्याचं, राजकारण यशस्वी होण्याचं मोठं गमक असेल तर दोघांनी ठरवून घेतलं मी राजकारण करायचं आणि तिने घर सांभाळायचं. तर माझ्या मुलीचे शिक्षण, मला कोणत्या वर्गात मुलगे हे माहीतच नाही, मुलीचे शिक्षण, घर, हजारो लोक माझ्या घरी येतात. त्यांचं स्वागत करणं, त्यांना विचारणं, त्यांना विश्वासात घेणं. तिनं म्हणजे दुसऱ्या जातीतून येऊन माझ्या जातीशी विवाह केल्यानंतर सुरुवातीला थोडं रिएक्शन होतं, पण तिने एवढा विश्वास संपादन केला की आता लोक तिचं ऐकतात, माझं नाही.
नाही, पण- असे कित्येक कार्यकर्त्यांना समजवायला मला तिचा उपयोग करावा लागतो की त्याला समजून सांग. मग असं त्याची विश्वासार्हता त्याने आपल्या कर्तृत्व निर्माण केली. त्यामुळे ती राजकारणातला मला सल्ला देत नाही, राजकारणात स्वतः सहभागी होत नाही. अच्छा. नाहीतर म्हणजे सर्व गुण महाजनांच्यात आहे ते तिच्यात आहेतच. पण तिने हे सगळे गुण असताना आपण न येता आपला नवरा पुढे आला पाहिजे, म्हणजे तिच्या त्यागातच माझं उभा राहणं आहे. नाही, प्रश्नच नाही. मला- त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, ती असणारच. पण तरी माझी बायको मला कायम सांगत असते, तू ना ते अजय अतुल सारखं कोंबडी पाळली का करत नाहीस, आणि मग तू न हे असं तर ह्याच्यासारखं का. तसं तुम्हाला कधी सांगत नाहीत का त्या, अहो एक बाकी ठीक आहे पण ती सीट तुम्ही ह्यांना देताय ना, त्याच्याऐवजी ती त्यांना द्यायला पाहिजे असं, नाही, ती सीट हे कोणाला- तिकीट त्याला द्या, त्याला असं. नाही, ती सीट कुणाला द्या आणि कुणाला द्या असं कधीच सांगत नाही. पण मी कधी काय बोललो, एक आता ती आज येताना तिने सल्ला दिला की गुप्ते काय विचारतात त्याचं नीट ऐकून उत्तर द्या, त्याचं पूर्ण होण्याच्या आधीच तुम्हाला उत्तर द्यायची सवय आहे. त्यामुळं प्रश्न आधी ऐका आणि मग उत्तर द्या. पण तुमचं प्रश्न माहित नसताना उत्तर तयारच असतं. ही जी राजकीय खोड आहे ती करू नका तिथे. वामनजी, तुमच्याही लग्नाबाबत असाच काहीतरी एक किस्सा आहे. माझाही आंतरजातीय विवाह आहे. एका कार्यशाळेच्या दरम्यान त्या विद्यार्थिनी असताना त्याला काय म्हणूया एक आकर्षण निर्माण झालं आणि त्याच्यातनं विवाहापर्यंत आम्ही पोहोचलो. तो आमचे एक मित्र आहेत राधेश्याम मोपलवार, ते तेव्हा जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर होते फिल्म सिटीमध्ये. अच्छा. तर त्यांचा आग्रह होता की तुझं लग्न हे आमच्या इकडे व्हायला पाहिजे, माझ्या दारात व्हायला पाहिजे. म्हणून माझं लग्न जे आहे, आमचं लग्न जे आहे ते फिल्म सिटीमध्ये झालेलं आहे, स्टुडिओ नंबर 1. आणि त्या लग्नाला मला वाटतं 25 माणसं होती. रजिस्ट्रारला इन्व्हाइट केलं होतं आणि रजिस्ट्रारला आणायचं होतं. तो दुसऱ्या कुठल्या तरी लग्नाला अंधेरीच्या कुठल्या तरी वर्सोव्याच्या ठिकाणी होता. त्याला आणणार कोण, म्हणून मी स्वतः आणायला गेलो होतो त्यांना. आणि इकडे वेळ टळून गेलेली आहे, माणसं वाट बघून थकलेली आहे. गरज तुमचीच होती. आता गौरी केंद्र पडत्यांच्या घरच्यांना असं वाटलं की हा बहुतेक पळून गेला, ह्याला हे लग्न मान्य नाहीये. आणि तो रजिस्ट्रार तिथे आलेलाच नव्हता. मी ज्या लग्नाच्या ठिकाणी गेलो, बापरे, तोपर्यंत फिल्म सिटीला पोहोचलेला होता आणि कुठल्या तरी सिनेमाचं अनिल कपूर आणि दुसरं कोणाचं तरी फिल्म शूटिंग चालू होतं, तो शूटिंग बघत होता. तोही या मंडळीनं रिपोर्ट केला नाही. असं थकून मी जेव्हा पोहोचलो तेव्हा म्हटलं की आता तो रजिस्ट्रार नाही, आता लग्न तर झालं पाहिजे. म्हटलं चला लग्न झालं म्हणा आणि लग्न करूया. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं की नाही, तो रजिस्ट्रार आला आणि मग सह्या करून लग्न झालं. आणि संपूर्ण लग्नाचा खर्च 52 रुपये होता. 52 रुपयामध्ये लग्न लागलेलं होतं. म्हणून मी नेहमी असं म्हणतो फिल्म सिटी वाल्यांना की मी तुमचा जावई आहे. नाही, पण तुम्ही त्यांचे जावई नाही आहात हे मात्र अगदी खरं. कारण खरं तर NSD मधनं ज्या वेळेला वाटा निघतात त्या सगळ्या थेट हिंदी फिल्म इंडस्ट्रीकडे जातात. तुम्ही मात्र नाट्य क्षेत्राची वाट निवडलीत, तर असं का? नाही, त्याचं कारण होतं की मी जाणीवपूर्वक नाटकात आलो होतो. कुठल्या तरी एका ठिकाणी तुमची अत्यंत ठोस जागा निर्माण करायला हवी, ती जागा निर्माण करायची होती. म्हणून मी सातत्यानं 25 वर्ष नाटकं केली, नाटकं करत आलोय. आता बरोबर आहे, आता मला असं वाटतं की आता मला अजून मोठा कॅनव्हास हवाय. गोपीनाथरावांना मी आताच विनंती केलेली की मला सिनेमा करायचा आहे. अरे वा. परंतु मला साधा सुद्धा सिनेमा नाही करायचा, जो रुटीन सिनेमा आहे तो नाही करायचा. मला काही वेगवेगळे इश्यूज घेऊन सिनेमे करायचे आहेत आणि जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल त्या दर्जाचा सिनेमा करायचा आहे.